तर आई आज मेथी तांदळाचे सुकू वडे असा पदार्थ बनवत आहे. तर ही त्याचं प्रिपरेशन आहे. तर याच्यामध्ये ही कणिक मळलेली आहे. दुसऱ्यामध्ये तांदळामध्ये मेथी टाकलेली आहे, काही सांबार आणि थोडाफार जिरं लसूणचा पेस्ट आहे, तो टाकून त्याला मिक्सचरमध्ये ग्राइंड केलेला आहे. तर या पद्धतीने ते मिक्सचर झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंफार मसाले टाकण्यात येईल. तर यामध्ये वरचे मसालेमध्ये आईने तीळ टाकला आहे, ओवा टाकला आहे, मीठ आणि तिखट असं टाकलेलं आहे. तर हे मिक्सचर या पद्धतीचे झालेले आहे आणि माझी मम्मी करत आहे. असं बिलकुल म्हणू नका की मम्मीच बनवते का, कारण की सुकवडे तिलाच बनवता येते. अशा प्रकारे एकदम फाईन पेस्ट झालेला आहे. अशा पद्धतीने आई पाहता तेलामध्ये पहिला वडा हा सोडण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने बघा ती बनवल्या जाते. हे बघा या पद्धतीने बघा बायांची नजर कशी चौकस असते. म्हणजे हातामध्ये एक काम आहे पण दुसरा भाजला नाही गेला पाहिजे. या पद्धतीने स्त्री ही नेहमी चौकस असते. हे बघा दुसरा असा वडा सोडण्यात आलेला आहे. तिसरा वडा बनवण्यात येत आहे. सुरुवातीला हातावर त्याला हळूहळू थापायचं आणि मग हळूहळू त्याला तेलामध्ये सोडायचं आणि छान असा शिजवायचा. पहिला झालेला आहे, दुसरा होत आहे आणि तिसरा तेलामध्ये सोडण्यात आलेला आहे. भारत की नारी सब पर भारी इसे कहा जाता है. मतलब सब कुछ कर सकते, प्रत्येक काम ती करू शकते. तर पहिला वडा हा देवाला, अग्निदेवतेला दिलेला आहे आणि बाकीचे वडे हे कढईमध्ये छान असे शिजवले जात आहे. त्याच्यामध्ये तिखट सुद्धा टाकलेला आहे पण तो पिवळाच दिसतो, कारण की त्याच्यामध्ये मेथीचा अंश जास्त असतो. मेथी हळद टाकली ना, हां, म्हणून ते मेथीचे सुकवडे असे त्याला नाव आहे. तर या पद्धतीने बनवा आणि मस्त खा. थँक्यू मम्मी.